नमस्कार. उपस्थित मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि सर्व गुणवंत विद्यार्थी ज्यांनी यश प्राप्त केले आणि माझे सर्व भावी सहकारी, तसेच माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी, या सर्वांना अभिवादन करून मी थोडक्यात बोलू इच्छिते. कसं असतं ना की जेवणाच्या पंक्तीत शेवटी असणाऱ्याला आणि बोलण्याच्या पंक्तीत शेवटी असणाऱ्याला वेळ, जेवण कमी मिळतो. तसं थोडक्यात मी आवरेन, जास्त काही बोलणार नाही. साधारण सांगायचं झालं तर मी मूळची जयसिंगपूरमधील, जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाग आहे, तिथली मी आहे. माझ्या घरचं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर माझ्या घरी मी, माझी बहीण आणि वडील असं छोटं कुटुंब त्यावेळेस होतं. शहरी भागात राहत असल्यामुळं साधारण म्हणजे जन्म झाल्यापासून काय झालं की एक दीड वर्ष माझी आई आरोग्य सहायिका म्हणून काम करते. तर तिचं असं होतं की कंटिन्यू 24 तास आरोग्य विभागात असल्यामुळं 24 आवर्स ड्युटी तिला लागायची आणि घरी सांभाळायला मला असं कोणी नव्हतं विशेष. त्यामुळं मग मला खूप लहान असतानाच माझी बहीण, ज्या दोघी आज आलेल्या आहेत, विशेष कौतुक आहे मला त्यांचं. माझी बहीण मला तिच्यासोबत म्हणजे शाळेमध्ये घेऊन जायची तिच्या. त्यावेळी दत्तवाडमध्ये आम्ही राहायला होतो आणि ती तिच्या अभ्यास करताना तिच्या साईडला मला झोपवायची. म्हणजे इतकं तिने सोसलेलं आहे. म्हणून जे काही यश आहे ते फक्त एकटीचं कधी नाही आहे आणि त्यामागं हा मोठा प्रवास आहे. म्हणजे तेव्हापासून हा चालू असलेला आज कुठेतरी त्याला एक फळ प्राप्त झालंय असं म्हणता येईल. आणि तर ते आहे म्हणजे दीड दोन वर्षापर्यंत तिने मला कसं तरी सांभाळलं. त्याच्यानंतर मग आईनी रिक्वेस्ट करून, आपल्याकडे कसं 2 वर्षांनंतर मुलांना शाळेत ॲडमिशन घेतात, पण मला जरा लवकरच पाठवलं कारण हिला कोण सांभाळलं नाही आणि हिला प्लीज ॲडमिशन करून घ्या म्हणून आईनी शाळेमध्ये विनंत्या केल्या होत्या. आणि मला तसं राशिंगर मॅडम आणि सिद्धनाळ मॅडमनी सांभाळायची जबाबदारी पण घेतली. लिगली मी रजिस्टर नव्हते स्टुडंट, पण तरी पण त्या मला सांभाळायच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे. म्हणजे सांगण्याचा हेतू आहे की तिथपासून सुरू झालेलं आहे आणि माझ्या यशात त्या सगळ्यांचाच वाटा आहे. आणि मग झालं प्राथमिक शिक्षण जयसिंगपूरमध्येच पूर्ण झालं. शाळेत असताना खूप उत्साह होता. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अकॅडमिकमध्ये तर स्ट्रॉंग होते, म्हणजे चांगले मार्क्स पडायचे. पण मग घरच्यांना पण असं जाणवलं की कुठेतरी आपण कमी पडतोय की काय, हिची एनर्जी इतकी जास्त आहे, हिला मग कुठेतरी आपण क्लासला पण घालू. मग त्यांनी तायक्वांदो शिकवायला क्लासमध्ये घातलं. साधारणपणे असं होतं की मुली आणि मुलगा कधीच भेद आमच्या घरी नव्हता. जे काही मुलं करतात ते तू पण कर असं कायम मला सांगायचे. मग जे मार्शल आर्ट म्हणून असतं तायक्वांदो, तिथे मला त्यांनी पाठवलं आणि म्हणजे तिथे मी 6वीत असतानाच ते सुरू केलं. शनिवार रविवार रिकामा मिळायचा आणि परत यांना टेन्शन आलं की हिची एनर्जी अजून आहे, हिच्याकडे अजून आहे, आपण हिला अजून कुठेतरी पाठवू. म्हणून त्यांनी मला तबला शिकायला पाठवलं. मग शनिवार रविवार मी तबला देखील शिकले. म्हणजे शालेय जीवनामध्ये बरंच काही करायची मला संधी मिळाली. ह्याचं सगळं श्रेय माझ्या उत्साहासोबतच पॅरेंट्सना सुद्धा जातं. कारण असं म्हणतात की कशाला मुलगी आहे, कशाला पाठवा, असं नाही. तर मला त्यांनी प्रत्येक ठिकाणी पाठिंबा दिला की तू जा, कर, आम्ही कायम आहे. आणि कधी असं घरच्या कामात किंवा कुठल्याच बंधनात आकडून नाही ठेवलं. त्याच्यामुळेच मला या सगळ्या गोष्टी करता आल्या. तर हे सांगायचं होतं की मग शालेय जीवनामध्ये 3री MTS पासून मी बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलं होतं. त्यावेळी 3री, 4थी, 5वी MTS म्हणजे प्रावीण्य. 10वीमध्ये देखील चांगले मार्क्स मिळाले. 94% मार्क मिळाल्यानंतर मग पुढे असं ठरलं की आता सायन्समध्ये ग्रॅज्युएशन, सायन्समध्ये 11वी 12वी करू. तिथे मला इन्स्पायर स्कॉलरशिप मिळाली, जी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची असते, सायन्स अँड टेक डिपार्टमेंटची. ती टॉप 1% मुलांना भेटते, ती देखील मला मिळाली. मग त्याच्यानंतर मग ठरवलं होतं, म्हणजे या सगळ्या दरम्यानच्या प्रवासामध्ये कुठेतरी डोक्यात होतं शालेय जीवनापासूनच, म्हणजे आम्ही शहरी भागात होतो त्या मानाने, त्यामुळे या गोष्टीची जाणीव होती की असं स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनता येतं. शाळेत सुद्धा आमचे असे चांगले लेक्चर्स व्हायचे. विशेष करून माझे वडील मला नेहमी न्यायचे. म्हणजे आमच्याकडे वारणानगरला सत्कार समारंभ होतात, तर त्यावेळेस ज्यावेळी मी शाळेत होते त्यावेळेस मला माझ्या वडिलांनी तिथे घेऊन गेले आणि असेच आम्ही चटया टाकून खाली बसायचो. जसं आपण आता बोलतोय तसं त्यावेळेच्या अधिकाऱ्यांची भाषणं ऐकायला मिळतील.
म्हणून जायचं. आणि आज खूप आनंद वाटतोय की तिथपासून इथपर्यंत पहिल्या 2-3 रोमध्ये बसण्याची जी संधी मिळाली आणि ती संधी मिळवून देणारी स्पॉटलाईट अकॅडमी, त्यामुळे त्यांना विशेष थँक्यू म्हणावं असं वाटतं. कारण आजपर्यंत रिझल्ट लागल्यापासून मला वाटते हा पहिलाच आमचा समारंभ आहे आणि खूप छान वाटतंय. सगळे भावी अधिकारी सोबत आहेत आणि त्यांच्या समोर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आपला सत्कार होतोय. त्याबद्दल अमृता मॅडम आणि सुशील सरांची मी खास आभारी आहे. तर प्रवासात थोडेसे पुढे जाते की आता ग्रॅज्युएशन सायन्समधून केलं, म्हणजे BSc केमिस्ट्रीमधून केलं आणि तेव्हाच डोक्यामध्ये होतं की स्पर्धा परीक्षा आहे करायची. त्यामुळे YCM मधून BA सुद्धा पूर्ण केलं. त्याच्यानंतर मग 18 मध्ये ग्रॅज्युएशन आणि 19 मधलं YCM ची डिग्री पूर्ण झाल्यावर मग विचार केला होता की आता पूर्णपणे स्पर्धा परीक्षांना वेळ द्यायचा आहे. अभ्यास घरातूनच सुरू केली होती. मधल्या काळामध्ये असं झालं होतं की खंबीरच्या व्यक्तीचा कायम पाठिंबा होता. कारण आई माझी 24 तास जॉबवरती, म्हणजे 24 तास इन द सेन्स की एनी टाइम तिला कॉल यायचा आणि ती डिलिव्हरी पेशंट, आरोग्य सहायिका, जे काय असेल त्यासाठी तिला धावपळ करावी लागायची. मधल्या त्या काळामध्ये नेहमी वडील माझ्या सोबत असायचे की जे काही घरचं पण असेल पाठिंबा, घरचं सगळ्या गोष्टी वडील सांभाळायचे. आणि अचानक 11वी नंतर वडिलांच्या अचानक डेथ झाली आणि खंबीर पाठिंबा कायमस्वरूपी तुटला. मग माझी आई इतकी खंबीर आहे की तिनं मला सांगितलं की मोना इथं थांबायचं नाही, कुठल्याच अडचणीत आपण नाही थांबायचं. आतापर्यंत काही कमी अडचणी नाही सोसलेल्या, याच्या पुढे देखील येतील, याच्यातून मार्ग काढायचा, अडचणीचं सोनं करायचं, हे तिनं मला कायमस्वरूपी शिकवलं. आणि तिसऱ्या दिवशी वडील गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्या 12वीचं नुकतं स्टार्ट झालं होतं. तर मला तिने सांगितलं की आता तू इथं थांबायचं नाहीस, तू जायचं क्लासला. ते 12 दिवस वगैरे घरी थांबणं पाळणं असं आपल्याला नाही करायचं. त्या सगळ्या रूढी परंपरांना तिने छेद दिला आणि सांगितलं की मोना, आपल्याला जी बाबांची इच्छा आहे ती पूर्ण करायची आणि तू जा. मग तिने मला पाठवलं, तो कायमस्वरूपी आधार दिला, त्यामुळे आज इथपर्यंत येऊ शकलेली आहे. तर 20 नंतर मग 19च्या मी 19 नंतर सिरियसली अभ्यासाला चालू केली. घरी बहिणीचं पण लग्न झालं, मी आणि आई दोघी एकट्या पडलो. त्याच्यानंतर मग घरून पण परत पुण्याला येणं वगैरे असं मला त्यावेळी शक्य नव्हतं. मग त्याच्यानंतर ठरवलं की आता 19ची मग राज्यसेवा दिली, पण ती त्यात काही यश आलं नाही. 20ची राज्यसेवा दिली. 20ची चा स्कोर चांगला आला होता, पण एवढं नॉलेज नव्हतं, म्हणजे खरंच अज्ञानातच होती मी. मला नॉन क्रिमिलियर वगैरे माहीत नव्हतं, बऱ्याच गोष्टी परिचयाच्या नव्हत्या आणि मी ओपन मेलमधून होते त्यावेळेस. म्हणजे मला हे सुद्धा माहीत नव्हतं की ओपन फिमेलला नॉन क्रिमिलियर वगैरे लागतं. त्याच्यानंतर मग 20च्या प्रिलियम बाबत ओपन मेलमधूनच सगळं दिले, पण मेन्स काय पास झाले नाही त्याच्यातून. मग त्यावेळी मी जॉब देखील केला. म्हणजे असं होतं की आता कोरोना पिरियड आला होता आणि कोरोना पिरियडमध्ये मोना म्हणजे आधीपासून अकॅडमिकमध्ये स्ट्रॉंग, ती काय एका वर्षात क्रॅक करेल असं सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. आणि मग मात्र टेन्शन यायला लागलं की आता 2-2.5 वर्ष झालीच सुरुवात करून आणि काहीच हातात नाही. मग मी टीचिंगचा जॉब देखील केला, असिस्टंट टीचर म्हणून जॉईन झाले. CBSE बोर्डच्या स्कूलमध्ये 9वी आणि 10वीच्या मुलांना सायन्स शिकवू लागले. तर ते करत असताना मग राज्यसेवा प्रीचा ज्यावेळी रिझल्ट आला त्यावेळी मग मी ठरवलं की आता काही थांबायचं नाही, जे काय झालं ते ट्रायल एरर करून बस झालं. आता फक्त आणि फक्त राज्यसेवा MPSCतून पोस्ट कोणती मिळेल ती, म्हणजे मी ग्रुप Cच्या सुद्धा दिल्या, ग्रुप Bच्या दिल्या, राज्यसेवा दिल्या, जी मिळेल त्यातून मी यश प्राप्त करायचं असं ठरवून पुण्याला आले. आणि मग पुण्यात आले, राज्यसेवेत परत यश आलं नाही. तेव्हाही मी ओपन मेलमधूनच होते, नॉन क्रिमिलियर तोपर्यंत नव्हतं माझं. मग मला इथे आल्यानंतर सगळ्या या गोष्टी कळाल्या. मग मी डॉक्युमेंटेशन कंप्लीट करून घेतलं आणि 2021ला अशी परिस्थिती होती की माझी राज्यसेवा निघाली नाही. जेव्हा ती 20ची मेन्स देऊन येतो तेव्हा एक अपेक्षा स्वतःकडून वाढलेल्या असतात की आता कोणती ना कोणती मिळेल. 21ची प्री निघाली नाही राज्यसेवेची, ग्रुप B निघाली नाही, ग्रुप C निघाली नाही, कुठलीच एक्झाम निघाली नाही, फक्त फॉरेस्ट एक निघाली जे 139 प्रीनी माझी निघाली. मग आता ठरवलं कदाचित हा नेचर्सचा कॉल असेल आणि आपली आवड देखील आहे तिथे, आता काहीच करायचं नाही, फक्त फॉरेस्टकडे लक्ष द्यायचं. आणि फॉरेस्ट मेन्स केली, पूर्ण लक्ष देऊन फॉरेस्ट मेन्सचा अभ्यास केला. GSचा अभ्यास आधीपासून होता, पेपर 2चा व्यवस्थित अभ्यास केला आणि फॉरेस्टला चांगले मार्क्स आले. 238 मार्क्स आल्यानंतर सगळ्याकडून कळालं की आता आपलं होतंय, म्हणजे सिलेक्शनपर्यंत आपण जातोय, पण मनात कुठेतरी धाकधूक होती की
बाबा आपल्याला ओपनला 7च पोस्ट आहेत, तिथे मिळेल की नाही. मग इंटरव्ह्यूला मॅक्सिमम मार्क्स मिळणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. मग इंटरव्ह्यूसाठी मी फुल 2 महिने कोणतीच गोष्ट केली नाही, फक्त इंटरव्ह्यूवर फोकस केला. मी 5-6 ठिकाणी अप्रोच केला होता. मग त्यावेळी मी सुशील बारी सर आणि अमृता मॅडमांच्याकडे देखील आले होते. तो जो रॉ पिरियड होता, मी खूप रॉ मटेरियल होते त्यावेळी त्यांनी बऱ्याच गोष्टी मला शिकवल्या की हे उत्तर असं द्यायचं असतं, त्या गोष्टी तुझ्यामध्ये डेव्हलप कर. त्या मी अडॉप्ट केल्या. म्हणजे माझी एक अशी सवय होती की मी कुठल्या पण मॉक इंटरव्ह्यूला जाऊन आले की त्या मॉक इंटरव्ह्यूमधून आल्यानंतर मी माझा मॉक लिहून काढायचे. मला कोणते प्रश्न आले नाहीत त्याच्यावर मी परत काम करायचे. अशा पद्धतीने मी काम करत आले आणि मग प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सुधारणा होत गेल्या. शेवटच्या इंटरव्ह्यूपर्यंत खूप सुधारणा झाली आणि इंटरव्ह्यूला देखील चांगले मार्क्स आले. या यशामध्ये सगळ्यांचंच श्रेय आहे. कुटुंबियांसहित माझे जे गुरुजन वर्ग आहे त्या सर्वांनाच मी निमित्ताने थँक्यू म्हणू इच्छिते. उदय कदम सरांनी मला सुशील बारी सरांचं नाव सुचवलं होतं. तर असे बरेच म्हणजे कळत न कळत मी बऱ्याच जणांची नावं देखील घ्यायची राहून गेली असतील, पण माझ्या प्रवासात भेटलेल्या सगळ्यांना मनापासून एकदा थँक्यू म्हणते. माझे मैत्रिणी ज्यांनी मला कायम सपोर्ट केलाय, त्यांच्यामुळे देखील मला खूप उभारी आली. माझ्या अपयशामध्ये नेहमी सपोर्ट केलेला आज ते देखील उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानू इच्छिते. त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणते आणि मी थांबते. थँक्यू सो मच.